उठेवर वेळ असतो. कपड्याच्या स्टाईलप्रमाणे आवडी बदलत जातात. कपड्याच्या स्टाईलप्रमाणे आवडी बदलत जातात. पाणी तर बदलतंच, कावडीसुद्धा बदलत जातात. गाणी भरून घेऊन आलोत आज आमची कावड आणि खात्री आहे नक्की जुळेल तुमची आमची आवड. कार्यक्रमाची सुरुवात करूया अर्थातच गणपती गजाननाच्या जो ओंकार स्वरूप आहे अशा त्या गजाननाच्या स्मरणाने आणि पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. गणनायका
अशाच पद्धतीत कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आपण. कारण कसं आहे, तो भगवंत गौरीनंदन आहे. तो दुष्टांचं खंडन करणारा, म्हणजे त्यांना मारणार आहे, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणार आहे. कारण तो बुद्धीचं दैवत आहे. एकदा का आपल्यामध्ये चांगले गुण जर यायचे असतील, चांगली बुद्धी यायची असेल, तर आपल्याला आपल्यातले वाईट गुण आणि वाईट बुद्धी बाहेर काढावी लागते. माहिती कसं आहे की आंब्याच्या पेटीमध्ये खराब आंबा ठेवला आणि त्याच्यावरती किती चांगले आंबे टाकले तरी त्याचं काय होणार, अर्थात वाईटच होणार आहे. त्यामुळे तो भगवंत आहे, त्याला का आधी स्मरण करायचं की कुठल्याही शुभ कार्याला जाण्याआधी आपल्यातलं जे वाईट अनिष्ट किंवा आपल्यामध्ये जो नेगेटिव्ह कुठेतरी गुण आहे की हे होईल की नाही होईलच, आणि तो होईल ह्या खात्रीने, ह्या दृढतेने आपण त्या कार्याला सुरुवात करतो, तेव्हा अर्थातच ते खूप छान पद्धतीत लिहिलं या पूर्ण होतं. आणि म्हणूनच यानंतरचं गीत आपण ऐकतोय आता अभिनव, बरोबर, आता अभिनव. आणि त्याच्याच स्मरणात, कारण तो विघ्नांचा नाश करणार आहे. आणि त्यानंतर दुसरं स्मरण केलं जातं ते म्हणजे चत्वारवाणीची देवता शारदा. चत्वारवाणी म्हणजे काय, मुळात गणपती म्हणजे काय, तर गणपती हे अधिष्ठान आहे ज्यातनं आपण जे वाचतो आहोत, जो अभ्यास करत आहोत त्याचं आकलन होतं. आणि आकलन झालेली गोष्ट योग्य शब्दांमध्ये मांडता यावी हे कोण देतं, तर ते देणारी आहे चत्वारवाणीची देवता शारदा. आणि म्हणूनच हे वंदन होतं शारदेला. आणि आता ह्यानंतरचं गाणं आहे, आपण ऐकूया. Bye.
त्यांनी सुरक्षित परत यावं म्हणून तिला नवस केला जातो की सगळ्या समुद्रातल्या सगळ्या संकटांना पार करून त्यांनी यावं. पण कसं आहे ना, ती जरी डोंगरावर बसलेली असली तरी कशी आहे, आई आहे. त्यामुळे ती सगळ्यांचं रक्षण करणारी आहे. आणि मी काल पण म्हटलं होतं की ती ना माया आहे, सगळ्यांना गुंडाळून ठेवणारी आहे, सगळ्यांना स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवणारी आहे आणि त्याबरोबर ती परीक्षा घेणारी आहे. ती त्याचसाठी डोंगरावर जाऊन बसली की जो खरा भक्त आहे ना त्यांनी चालत कष्ट घेऊन स्वतःच्या शरीराला मनाला क्लेश देऊन वर यावं. बघ, ये कष्ट घेत होण्याचे माझ्यापर्यंत येण्याचे, आणि ते घेतल्यानंतर ती त्याला खुशीत घेते, ते घेतल्यानंतर ती त्याला आनंद देते. तुम्ही कुठल्याही डोंगरावर जा, ती जीवदानीचा सुद्धा चढला, कितीही धापा लागल्या असल्या तरी वरती गेल्यानंतर जे सुख असतं आणि जे आपण श्रम केलेले आहेत त्या सगळ्याचा विसर पाडणारं असं तिचं रूप असतं. आणि हेच तिचं वैशिष्ट्य आहे की ती आपल्या भक्ताला आपल्या अगदी मुलासारखं जवळ घेते. आणि ह्या आईचं किती लाड करायचं, काय काय करायचं तिच्यासाठी ऐकूया तुमच्या गीतामध्ये. खरोखर तो अवर्णनीय आहे. आणि असाच आनंद आपल्याला पुढच्या गीतातनं सुद्धा मिळणार आहे. पुन्हा एक छानसं गाणं, चांदणं चांदणं झाली रात, एकविरा आईचं गाणं आहे.
गोंधळ झाला मग तिचं. आणि काय म्हणायचं, उदे गांबे उदे. उदे म्हणजे काय, जय जयकार आहे. उदयाला ये आई जगदंबे, आमच्या आयुष्यातला दुष्टांचा संकटांचा नाश करण्यासाठी उदयाला ये, म्हणून तिला गाराणं घालायचं, म्हणून तिच्या नावाने उदे उदे करायचे. आणि हे कसं छान आपल्यासमोर गाणं सादर करतात.